आज गोदावरी महामंडळाची कार्यक्रम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे त्या अनुषंगिक विशेष करून मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आपण जे काही नियोजन केलेलं आहे त्याची विस्ताराने चर्चा होऊन त्याला काही आपण मान्यता दिलेली आहे। विशेष करून पश्चिम वाहिन्याचे पाणी आपण जे गोदावरी खोऱ्यात आणणार आहोत साधारण 80 TMC पाणी आहे। ते पाणी आणण्याच्या संदर्भात आता प्रकल्प आराखडा आपला जवळजवळ जानेवारीपर्यंत शासनाला सादर होईल। त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल। साधारण आपल्याला प्राथमिक अंदाज आहे की साधारण 70,000 कोटी रुपये खर्च येईल। पण ते पाणी आपल्या खोऱ्यात आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात सर्वेक्षण त्यामध्ये आपल्या देशातील जे काही प्रमुख पायाभूत सुविधामध्ये किंवा धरणांच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत खाजगी संस्था आहेत त्यांना बोलवलं होतं। प्रमुख वित्त संस्था देशभरातल्या त्या ठिकाणी बोलवल्या होत्या आणि आम्ही जलसंपदा खात्याकडून मग ते नळगंगा वेनगंगा प्रकल्प आहे जो विदर्भाचा वरदान ठरणारा प्रकल्प आहे। आपला प्रकल्प आहे जो आहे नदीजोड प्रकल्प जो गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा आहे। हायब्रिड एनईटी प्रकल्प धोरणाच्या अंतर्गत ते प्रकल्प आपण घेणार आहोत असं प्रकारचं एक नवीन धोरण त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे। मध्ये पूर्वी करायचे आता हायब्रिड एनईटी मध्ये प्रकल्प आपण माध्यमातून करावं। मग त्या सगळ्या जो 12-13 संस्था तुम्ही अरेंज करा आणि त्याला अतिशय चांगलं यश मिळालं। मुख्यमंत्र्यांचे वित्तीय सल्लागार माननीय प्रवीण परदेशी जे होते आणि अन्य आमच्या शासनातले आमचे अपर मुख्य सचिव होते सगळे अधिकारी होते। परंतु बऱ्याच गोष्टी आम्हाला बँकांकडून किंवा प्रकल्प करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या लोकांकडून ज्या सूचना मिळाल्या त्यामुळे थोडा अंतर्भाव तर करतोय। म्हणजे एक परिपूर्ण जे प्रश्न वित्त ज्या संस्थांनी उपस्थित केलेले आहेत किंवा या पायाभूत सुविधांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनी उपस्थित केलेले आहेत ते आपण ॲड्रेस करू। त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची त्या मान्यता घेऊन आपण ती पुढे कार्यवाही करू। म्हणजे एक मोठं पाऊल आपण टाकलेलं आहे आणि नुसतं काही घोषणा राहिलेली नाही आहे। म्हणजे आम्ही जवळजवळ 60 कोटी रुपये त्या DPR साठी गोदावरीच्या करता दिलेले होते 60 कोटी रुपये। तर त्या आता तो DPR जून 2026 ला आमच्याकडे सादर होईल जानेवारी 2026 ला। परंतु आम्ही या 2 दिवसाच्या पूर्वी झालेल्या वर्कशॉपमध्ये कार्यशाळेमध्ये आम्ही त्या सगळ्या कंपन्यांना अधिकार दिलेले आहेत। तुमच्या स्तरावर तुम्हाला जर वाटत असेल की आणखी तुम्हाला नवीन इंजिनिअरिंग काही डिझाईन करायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल की आणखीन इकॉनॉमिक होऊ शकतं आणखीन त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी आम्ही निर्माण करू शकतो तर ते सुद्धा त्यांना आता फ्रीडम दिलेलं आहे आपण। त्यामुळे त्यांनी जरी त्या स्वतंत्र प्रकल्पावर तयार केला त्याला सुद्धा आमची काही आक्षेप नाही आहे। परंतु एक बेंचमार्किंग पाहिजे होतं म्हणून आपण जे आता जे 60 कोटी रुपये खर्च करून केलंय एक बेंचमार्किंग तयार झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये ते सुधारणा करतो। मला वाटतं एक मोठं पाऊल आम्ही त्या दृष्टीने टाकलेलं आहे। त्याचबरोबरीनं विशेष करून आज महामंडळाच्या स्तरावर महामंडळाची स्वतःची उत्पन्नाची स्रोत निर्माण करण्यासाठी आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी फ्लोटिंग सोलरचा उपक्रम राबवावा। तो जायकवाडला आणखीन जो 1000 मेगावॉटचा आपण NTPCचं काम दिलेलं आहे। आणखीन तिथे तेवढ्या क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प महामंडळात करता येईल का? जिथे जिथे अशा पद्धतीने आणखीन मग ज्या सल्लागाराची नेमणूक करून
100 मेगावॉट होऊ शकतो का, 500 होऊ शकतो का, 1000 मेगावॉट होऊ शकतो. कारण हे जे आता आपण 1000 मेगावॉट दिलेलं आहे याच्यात फक्त 5% जागा गुंते. म्हणजे ही जे 1000 मेगावॉट एनटीपीसी दिलंय ते धरणाची एकूण फक्त 5% ते जागा जाणार आहे, क्षेत्र व्यापणार आहे, 5% क्षेत्र फक्त. तर किती जागा उपलब्ध राहणार आहे तर तुम्ही अंदाज करा. नाही, एक 1000चा. त्यामुळे तो एक आपण, आणि आता मुळा डॅम आहे, मुळा धरणावर करता येईल का, जे धरणं आपली उपलब्ध आहेत, विशेष करून ज्या ज्या ठिकाणी आपल्या उपसा सिंचन योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे, धाराशिवमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत, अशा सर्व ठिकाणी या सोलरायझेशन करून आता त्या ठिकाणी मग कॅप्टिव्ह पॉवर सुद्धा आपल्याला जर नेट मिटरिंग पद्धतीने आपल्या पंपाची गरज भागवता आली आपल्याला, तर मला वाटतं दरवर्षी 10-20 कोटी, 25 कोटी, 50 कोटीपर्यंत आपला विजेचा खर्च आपल्याला वाचवता येईल. ही त्या पाठीमागची भूमिका आहे. शासनाचा पैसा वाचेल, महामंडळ अतिरिक्त उत्पन्न तयार होईल, आणि जे काही प्रकल्प मग निधीअभावी छोटे छोटे त्या भागातले 10 कोटीचे 20 कोटीचे जे निधीअभावी पेंडिंग असतात त्याला किती देता येईल, असा एक पहिला प्रयोग आम्ही आता त्या निमित्ताने निर्णय केलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आता अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आपण आता द्यायचा निर्णय केला, त्यासाठी सल्लागार नेमतो आपण कृष्णा खोऱ्यामध्ये आणि इकडे, की जेवढे आपले जेवढे उपसा सिंचन योजना आहेत तर त्या सगळ्या उपसा सिंचन योजनेचं दुरुस्ती, देखभाल ही जी आपण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये मार्फत करतो, त्यांच्या ताळमेळ एवढा आहे. आता मी विभागाचं आता एकत्रीकरण करायचा प्रस्ताव प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ एका जिल्ह्याला एक एसी, 2 एसी आहेत, एक मॅनेजमेंटचं काम करतो, एक कन्स्ट्रक्शनचं काम करतो. तशी तर आवश्यकता नाही आहे, की बरेच प्रकल्प आता पूर्ण झालेले आहेत, त्या पद्धत पण तसेच राहिलेले आहेत, तर ते एकाच एसी खाली आम्ही आणतो. ते मोठं रिस्ट्रक्चरिंग काम आम्ही हातात घेतलेलं आहे, तर मनुष्यबळ उपलब्ध होईल नंबर 1. आणि हे जे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे लोक स्वतंत्र काम करायची चीफ इंजिनियरच्या हाताखाली, त्या सगळ्या डिव्हिजन आता त्या संबंधित ईसीच्या अंडर देऊन टाकल्या. तर त्यामुळे त्यांनी आता त्या विभागाच्या ईसीला रिपोर्ट करायचं, आणि तो ईसी अकाउंटेबल राहील. नाही तर एक पंप बंद पडला तर 6-6 महिने रिपेअर होत नाही. नाही, सुरू आहे प्रक्रिया, तर मान्यता दिली आपण. आता फक्त अंतिम प्रस्ताव दोन्ही ईडीची कमिटी नेमली आहे, बहुतेक ह्या महिन्याखेर तो प्रस्ताव येईल आमच्या पुढे मान्यता द्यायला. म्हणजे जे रिस्ट्रक्चरिंग झालं त्याला मान्यता द्यायची, करण्याबद्दल तर निर्णय झालेला. आता आपल्या संभाजीनगरमध्ये जे ज्ञानेश्वर उद्यान आपलं आहे पैठणचं, त्या सुद्धा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहीर करायला सांगितलं मी आज. तिथे सुद्धा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये, पूर्वी मला आठवतं आम्ही महाविद्यालयात असताना त्यावेळी असा निर्णय आला की वृंदावनच्या धर्तीवरती विकसित करावं. मी परवा जायकवाडीच्या पाणी पूजनाला गेलो, तर एवढी वाईट अवस्था होती की आपल्या संभाजीनगर आणि विशेष मराठवाड्याकरता तो महत्वाकांक्षी प्रकल्प होऊ शकतो. म्हणून आम्ही तो आता एक मोठा पर्यटन विकासामध्ये आम्ही आता आमचं स्वतःचं पर्यटन विकास धोरण आम्ही घेतलेलं आहे महामंडळाच्या वतीने, आणि आता त्यासाठी सल्लागाराची नेमणूक केलेली आपण. आता म्हणजे त्यासाठी टेंडर्स गेलेले आहेत, आणि मला वाटतं त्यातून मग हा जायकवाडीचा संपूर्ण प्रकल्प जो आहे, म्हणजे ज्ञानेश्वर उद्यान असेल, तिथं वॉटर स्पोर्ट्स असेल, तो मोठ्या प्रमाणात त्याला आम्ही आता मग महामंडळाच्या मधून विकसित करतो, की त्यामुळे लोकांना आज ती पूर्ण जागा वापरत नाहीये दुर्दैवाने. तसं मी आता उजनीचा जवळजवळ पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाचा 650 कोटीचा प्रकल्प तयार झालेला पर्यटनाचा. जायकवाडी सुद्धा मोठा होऊ शकतो, एवढं जमीन ताब्यात आहे, आपल्या भूसंपादन काही नाही आहे. त्या दृष्टीने आम्ही तो एक निर्णय केलेला आहे. माजलगावमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शैक्षणिक व पर्यटन विकास संदर्भात एक प्रस्ताव आमच्या आला होता, एकात्मिक प्रकल्प करावा, त्याला सुद्धा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहिरात द्यावी आणि त्या ठिकाणी निविदा मागवाव्यात असा आपण आज निर्णय घेतलेला आहे. विशेषतः तुळजाभवानीला मी गेलो होतो त्यावेळी रामदारा प्रकल्प जो आहे, आता प्रचंड मोठा ते तलाव झालेला आहे, तर त्या ठिकाणी बोटिंग आणि अन्य सुशोभीकरणाचं काम तो तुळजापूर विकास आराखडा तयार करणार, प्राधिकरण करणार आहे, पण ते 100 कोटीचं काम महामंडळाने करावं, निधी उपलब्ध ते करणार आहे. तो आम्ही निर्णय घेतला, काम आपल्या वतीने आपण ते करूया.
मध्ये मग काही आपण आपल्या भागामध्ये जुने जे केटीवेअर आहेत, बहुतांशी जुने केटीवेअर 25-25 वर्ष झाली त्या केटीवेअरना त्याची पडझड होते. आता आम्ही सगळ्या केटीवेअरचं रूपांतर साधारण ज्याला तो व्हर्टिकल बॅरेज आहेत त्यामध्ये ते त्या रूपांतर करावं, म्हणजे क्षमता तेवढीच राहणार आहे. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो केटीवेअर फुटले, वाहून गेले, ते फळ्या काढायला माणसं नाही आहेत. हा, म्हणजे मग त्याला मेकॅनिकल गेट राहतील, म्हणजे मेकॅनिकल ऑपरेट गेट्स राहतील. बंधारी क्षमता तेवढीच राहील, फक्त थोडं मेकॅनाइज करू आपण, म्हणजे ज्यावेळेला फ्लड कंट्रोलमध्ये. आता तर पुराची स्थिती अशी की काय किती पूर येतील याच्यावर क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे. तर आम्ही बहुतांशी केटीवेअरमध्ये व्हर्टिकल त्या पद्धतीचे गेट्स बसून त्या उपबंधाऱ्याचं रूपांतर करायचं आपण ठरवलं आहे. बऱ्याच ठिकाणी महामंडळाच्या नद्या बाजूला बरेच काही ठिकाणी क्षेत्र खचलेलं आहे, तिथे संरक्षण भिंत बांधावेत अशा प्रकारचा एक निर्णय आपण त्याचा हे करायला सांगितलं सर्वेक्षण त्यांना. मला वाटतं बाकीच्या मग हिंगोली जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्यासाठी सुकळी व दिग्रस या 2 साठवण बंधाऱ्याकरता आपण आज 225 कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी दिली आपण आज. तर तो अनुशेष मधला जिल्हा आहे हिंगोली, दिग्रस आणि सुकळी. हा, लघु प्रकल्प आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकोद व शिवणी टाकळी या 2 मध्यम प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेमध्ये बंधनकाद्वारे पीडीएन मध्ये आपण 300 कोटी रुपये किमतीच्या कामाचा निर्णय त्यासाठी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्या तालुक्यामध्ये साधारण एकूण 9,217 हेक्टर क्षेत्राला अधिक सिंचन लाभ मिळणार आहे. नंतर छत्रपती संभाजीनगरमधील वाकूज प्रकल्पातील पिंपळगाव वळण इथे अस्तित्वात असणाऱ्या कोपा बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर करायचं, त्याला 25 कोटी रुपयाच्या कामाला आपण मान्यता दिली आहे. नंतर याच्यामध्ये आपल्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मागणीनुसार सेलू व मानवत तालुक्यातील 54 गावांना पाणी उपलब्ध करून देणे, तसं पूर्णा प्रकल्पातील जिंतूर तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आम्ही आता आदेश दिलेले आहेत. पाणी उपलब्ध आहे, बऱ्याचशा भागांमध्ये जे येलदरी मला वाटतं प्रकल्पातून आज पूर्ण क्षमतेने पाणी वापरलं जात नाही. त्यामुळे पाणी उचलून त्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत, तलाव आहेत, मायनर टँक्स आहेत, ते भरून द्यायचा आम्ही आज निर्णय घेतला की त्याचं सर्वेक्षण ताबडतोब करावं, असे आज त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. पण पाणी उपलब्ध आहे आणि वापरलं जात. त्याचबरोबर आज सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील जे बंधारे आहेत त्याला आता मान्य केलं आम्ही, पण ते MWR पुढे गेलेलं आहे, राज्यपालाच्या मान्यतेसाठी गेलेलं आहे. आणि मग ते MWRची मान्यता घेऊन आपण ते काम सुरू करू. अजिंठा बंधाऱ्याचे काम सुद्धा जे आहे त्याचा संकल्पन मंजूर केला आपण, आणि त्याच्या सुद्धा ते SLTC ला सादर करण्यात आलेलं आहे. मला वाटतं त्या सुद्धा कामाला आपण आता 1200 हेक्टरचं काम त्याच्यामध्ये क्षेत्र सिंचनाखाली त्याला आपण आता मान्यता देतोय. सोयगाव प्रकल्पातून जंगलातांडा प्रकल्पाच्या नवीन बंद नलिकाद्वारे पाणी सोडावं अशी मागणी होती. तर आता नवीन मागणी आली होती, आम्ही त्याला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आज. आणि खेळणा प्रकल्पाची उंची वाढवणं, खेळणा प्रकल्प तो आम्ही आज निर्णय केलेला आहे. आज म्हणजे साधारण मला वाटतं एकूणच 1.6 मागणी आहे 1.6 आपण पाणी उपलब्धतेप्रमाणे मानतो. 0.8 MM³ तिथं स्टोर येऊ शकतं ऍडिशनल, असं आमचा सर्वे सांगतोय. आणि सुधारणा तिथं जमीन ऍक्वायर झालेली आहे, म्हणजे देर इज नो नवीन ऍक्विजिशन. मला वाटतं प्रामुख्यानं आता जे मच्छीमाराचं जे काम होतं तर ते सुद्धा आता यापुढे म्हणजे मत्स्य व्यवसायाचं जे काम आहे ते आता महामंडळाच्या वतीने ते विकसित करावं असा आपण निर्णय केलेला आहे. जे मत्स्य महामंडळ वगैरे जे करत होतं त्याला कुठे शिस्त राहिलेली नाही आहे. सगळं पाणी प्रदूषित धरणातलं होतं, पाणी पिण्यासाठी धरणातले ते कोणी पाहत नाही.
ठेकेदार कोणी माहीत नाहीये. तर मग जसं आता पर्यटन विकास आम्ही करायचा निर्णय घेतलाय तसं याचाही निर्णय आपण आता केलेला आहे की हे सुद्धा मत्स्य व्यवसायाचा जो कामकाज कारभार आहे त्या सुद्धा महामंडळाने ते धोरण आणून ते त्या पद्धतीने विकसित करावं. आता म्हणजे पर्यटन झालं हे झालं त्यामुळे मला वाटतं आता आपण आता याची नेमणूक केली आहे फायनान्शियल ॲडवायझर वित्त सल्लागाराची नेमणूक केली आहे आणि प्लस तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आपण जे प्रकल्प तयार करतोय आमच्या सीडीओकडे गेले की 2-2 वर्ष लागतात. त्यामुळे खाजगी संस्थेकडून ते काम करून घ्यायचं 1-2 महिन्यात पूर्ण होईल. परंतु आता अंतिम वेटिंग सीडीओ करेल. सीडीओला वेट द्या म्हणजे असं नाही की केलं लगेच मान्य होईल पण ते सीडीओनी वेट करायचं. पण एवढं सीडीओकडे 2 वर्ष काळ लागत होता तो ड्रास्टिकली कमी होईल म्हणजे प्रकल्पाला गती हा त्या पाठीमागची भूमिका आहे. 2 वर्षापूर्वी आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शनी देवगाव उच्च प्राथमिक बंधाऱ्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता 2 वर्ष झाली तरी अजून त्याला प्रशासकीय मान्यता काय झालं शनी देवगावर अडचण काही राहिलेली नाही आहे. तो राज्यपालांकडे अडकून पडला होता त्या याच्यामध्ये. आता राज्यपालांची आता नवीन नेमणूक झाली की ती मान्यता घेऊन आता MWLची त्याला मान्यता मिळेल. MWL का मी पाठवला होता ते राज्यपालाची मान्यता होतं आणि त्याला जे काही कुठे अडचणी आता राहिलेल्या नाही. मी स्वतः त्यात लक्ष घातलेलं आहे शनिदेवगामध्ये आणि तो आता मला वाटतं राज्यपाल आता नवीन आलेले आहेत आम्ही लगेच पाठपुरावा करून ते आम्हाला सुरुवात करता येईल आपल्याला. 70,000 कोटी 80,000 कोटी रुपयांची जी काम ते काही कर्जरोखे करणार पूर्वी तुमच्याकडे कर्जरोखे काढले जायचे आता तुम्ही वित्तीय संस्था ज्या म्हणतात त्या तयार आहेत पुढे जाणार आहे याचा कालावधी कळत नाही. नाही कसं आहे ते हायब्रिड एन्युटी मध्ये आणि मागच्या 8 वर्ष झाले नाही सांगतो मी तसं काहीतरी टाइम बाउंड तर करायला पाहिजे ना त्याला काही. ते सांगतो मी हायब्रिड एन्युटी मध्ये आपण काय घेतले प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या आणि त्या वित्तीय संस्था आणि ज्या एजन्सीज काम करणाऱ्या आहेत मोठ्या उदाहरणार्थ बेस पण आहे अशा मोठ्या संस्था त्यामध्ये काम करत आहेत तर त्यांना आपण त्या सगळ्या प्रकल्पामध्ये आता हा प्रकल्प जो आहे गोदावरीचा यांना पण 10 वर्ष चालू ठेवून दिला आहे. 10 वर्षात पूर्ण करावे काही प्रकल्प 7 वर्षात पूर्ण करावे. हा आपला गोदावरीचा आहे तो मला वाटतं 7 वर्षात पूर्ण करा असं म्हटलं आपण. वेळगंगा मोठा आहे तर 10 वर्ष आपण दिलेला आहे आणि त्यासाठी मग त्याप्रमाणे वित्त संस्था जी काम करणारी संस्था जी आज पुढे यायला तयार आहे आणि त्याचा मग त्याच्यामध्ये त्यांना औद्योगिक पाण्याचा वापर असेल पंप स्टोरेज पॉलिसीमध्ये त्यांना हायड्रोचं काम करायचं असेल स्वतः त्यांनी काय यावं पुढं हे पैसे उभे करताना त्यांना याचाही फायदा त्यांनी मिळावा त्यांनी घ्यावा त्यामुळे त्यांचा प्रकल्पामध्ये इंटरेस्ट वाढेल गुंतवणूक करतील कर्ज काढतील आणि त्या प्रकल्प वेळ पूर्ण होईल. हा नवीन कन्सेप्ट आता पुढे आणलेला आहे आपण. मराठवाड्याला पण तुमच्याकडून दायित्वाची अडचण आहे ते बोगद्याच्या लेवलचेच खेळ तुम्ही खरं आहे का आणि काय पैसे नाही उजनीतून इकडे जे नाही मराठवाड्यात त्याला अडचण काही नाही आहे. मुळात भीमा कृष्णा स्थिरीकरण जे आहे तर आपण जवळजवळ 80 टीएमसी पाणी आपण डायव्हर्ट करतो कृष्णेतून उजनीमध्ये. त्याला आता फायनल स्टेजला आहे तर वर्ल्ड बँकेची मदत आहे आपल्याला. तो साधारण जवळजवळ 100 किलोमीटर बोगदा करतो आपण ते पाणी आणण्यासाठी. त्याला काय 2 महिन्याची विंडो असते पुऱ्याचं पाणी डायव्हर्ट करायचं आपल्याला. त्यामुळे बोगद्याची उंची आता आम्ही हे स्केल ऑफ बोगद्याची साईज वाढवतोय कारण पाणी आपल्याला अधिक चालता आलं पाहिजे नंबर 1. आणि उजनीमध्ये आल्यानंतर जे सिना कोळगावला पाणी द्यायचं आपल्याला. आज ते 60 टीएमसी पाणी 23 टीएमसी पाणी द्यायचं आहे आपल्याला त्याला. त्यामुळे आता आपण 16 टीएमसी पाणी उचलतो 60 टीएमसी पाणी उचलतोय आणि त्याला काय काम सुरू आहे आता आय थिंक बाई त्याच्यातूनच दायित्व नाही आहे त्याला पैसे नाही अडचण नाही काय त्यांना ऍब्सोल्युटली काय प्रॉब्लेम नाही. निधी आहे यावर्षी निधी आहे पाटील साहेब यावर्षी आपण दिलंय त्याला पैसे हा राज्याचं बजेटच नाही त्याचा काही संबंध नाही काही. आम्हाला 20 वर्ष झाले बरोबर साहेब आता साहेब शिल्लक आहे मुळातच आता सरकार फक्त घोषणा करते. याच्यापूर्वी मराठा वाटणीसाठी 12,000 कोटी निविदा काढल्या तुझं काहीच झालं नाही. इस्रायलला माझ्या सध्या आता मी माझ्या विषयीत बोलू शकतो साहेब. जेवढं माझ्यावर दायित्व होतं ते मी पूर्ण करू राहिलो होते. संभाजीनगरला लिकर कंपन्या इतक्या आहेत सगळं पाणी जातं त्याच्या संदर्भात काय मी काही त्याचा आढावा घेतला नाहीये म्हणजे व्हेरी फ्रँक म्हणजे उगाच मी काहीतरी तर ते काही MID त्यांना पाणी परवानगी त्यावेळी MIDC घेतली असेल है ना. आपण काय पाणी परवानगी देत नाही.
ते नाशिकला पळवलं सगळ्या मंत्र्यांनी मिळून तुमच्या नाही, तुमचा गैरसमज आहे बरं का तो. हा गैरसमज पहिला काढून टाका. संभाजीनगर नाशिक असं काही तुम्ही कसं करता प्रादेशिक बांधणे म्हणतात. साधं काम आहे की पाणी वरून येणार आहे कुठं कोकणात. मग कोकणाच्या चीफ इंजिनियर जवळ काय आहे? म्हणून आपण म्हणून ते प्रकल्प ते चीफ इंजिनियर कार्यालय ठाण्याला होतं. हे लक्षात घ्या. ते ठाण्याहून नाशिकला काय आणलं की एक सब डिव्हिजन नाशिकचं आपण प्रवरे सब डिव्हिजन आपण हलवलं नाशिकला. तर जागा देऊन टाकली आणि तिथून त्यांना रोज याला जायचं आहे, पालघर जिल्ह्यात जायचं आहे, खाली कोकणात उतरायचं आहे. म्हणून ते सोयी करता गेले. त्याला काही कुठेही तर करता येईल ना. पण शेवटी इथं मुख्य अभियंता जाऊन वर काय करणार आहे हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे इथे काही होईल ना, काय प्रॉब्लेम नाही आहे. ऍब्सोल्युटली वी आर ओपन टू एव्हरीथिंग. तिथं चीफ इंजिनियर राहिला म्हणजे पाणी असं काही नाही. फक्त ते सर्वेक्षणाकरता प्रकल्पाच्या तयारी करता आपण ते ठेवलेलं आहे तिथे. बाकी इथं आपण इथलं काही हलवत नाही आपण. पैठण धरणासाठी वर्ल्ड बँकेकडून 80 कोटी रुपये 2 वर्षापूर्वी आले. 2 वर्षात फक्त 2 कोटी खर्च झाले. आता 78 कोटी 1 वर्षात होणार. काय स्थिती त्याला काही भरपूर वर्ल्ड बँकेकडून 80 कोटी 2 वर्षापूर्वी त्याला अडचण काही नाही. आता मी कर 2च कोटी खर्च. बरोबर 2 वर्ष. काय आता 1 वर्षात 78 कोटी. जो ठेकेदार नेमला होता तो डिफॉल्ट झालाय तो. ठेकेदार नाही, काय फक्त 2च कामं दिली. मागच्या वर्षी निधी नव्हता सर, यावर्षी निधी आलेला आहे. यावर्षी काम पूर्ण. त्याच्यानंतर गोदावरीवर जे बॅरेजेस तयार झाले त्याच्यासाठी आकृती बंद नाही. त्याच्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. नाही, आता गोदावरीवरची आकृती बंद तो प्लॅन तर अगोदरच तयार आहे. आपल्या लवादामधला प्लॅन तयारच होता केटीवर बांधण्याचा. आता त्याचं रूपांतर आता सगळ्या ठिकाणी मागणी काय लागली आता की हाय लेवल बॅरेजेस बांधा म्हणून. त्याला आम्ही मान्यता देऊ राहिलो. आता जेवढं पाणी आपलं अडवता येईल त्या लवादाप्रमाणे तेवढं पाणी आता ह्या डाऊन स्ट्रीमला गोदावरीच्या ते आपण त्याचं रूपांतर करतोच आता. म्हणजे काही केटीवरचं हाय लेवल बॅरेजमध्ये करतोय, काही नवीन हाय लेवल बॅरेज बांधण्याचा आता प्रस्ताव केलेला आहे. विष्णुपुरीचा एक प्रस्ताव होता आणि बाबळीसाठी पण. नाही, विष्णुपुरीचं काय आहे की त्याचा विष्णुपुरीचा प्रस्ताव मॉडर्नायझेशनचा होता. ते सगळे खराब झाले. त्या मी आता करतोय सुरू. त्याला मान्यता देतो आपण विष्णुपुरीच्या टोटल रेनोव्हेशनला प्रकल्पाच्या. पण बाबळीचा प्रॉब्लेम काय झाला आहे की बाबळी बंधाऱ्यामध्ये जो श्रीराम सागर जो आहे काय पाचमपोड काही ते नाव होतं मोठं पाठ करायला ते आपल्याला दरवाजे लावू देत नव्हते. जून मार्च पर्यंत थोडं विसंगती त्यांच्या काम. आज म्हणजे मला वाटतं किती टीएमसी आहे पोचंबळ? 100 TMC. नाही पोचंबळ किती 26 80 TMC. हा 80 नाही, TMC नाही. पोचंपाड आहे. हा पण त्याच्यातून जवळजवळ आता 200 टीएमसी पाणी होऊन गेले यावर्षी. आणि वर ते बंधारे वर ते धरणं ते गेट काहीतरी लावायचं लवकर उघडत नाही. त्यामुळे मागचा जो एरिया बाबळीच्या भागातला ते बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी सबमर्ज होता. तर तुम्ही आता हातात घेतलेला मुद्दा तो. माझा मी स्वतः प्रयत्न करतोय त्यांच्या मंत्र्यांशी. स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय त्यांच्या मुख्यमंत्र्यांना. आणि मी सुद्धा जाऊन त्यांची वेळ घेतोय आता की काय मार्ग निघू शकतो. कारण त्या याच्यातून हा प्रश्न निघायला लागला पाहिजे. कारण त्या 2 भाग येते परत सुद्धा बाबळीमध्ये. काही लोकांना पाणी पाहिजे, काही लोकांनी पाणी अडवलं. जास्त पाणी अडवल्यामुळे शेतीचं नुकसान होतं. आणि 2 प्रवाह आहेत. आता जो माझा जो आता एवढा अभ्यास झाला त्याच्यावर बोलतो. मला आम्ही करेक्ट बी फॉर्म रॉंग पण करणार. एक आपण नवीन पाणी बाहेरचं आणण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे असं की आहे त्या पाण्याचा पुरेपूर वापर होत नाही. जसं आता जायकवाडीचे म्हणजे उजवा कालवा चांगला आहे परंतु डाव्या कालव्यात अजून एक तेलपर्यंत पाणी जात नाही. मग त्याच्यासाठी आपण काही करतो नाही. आता मी उजव्या कालव्याची अतिशय वाईट स्थिती होती पूर्वी लाईनिंगला. आता आपण गोदावरीचा डावा कालवा जायकवाडीचा यावर्षी पूर्ण लाईननं घेतलेला आहे. जवळजवळ किती खर्च झाला? 800 कोटी रुपये खर्च करतो आपण. त्यासाठी आम्ही आता प्रस्ताव करतोय ज्यामध्ये नाबार्डचं फंडिंग आपण घेतोय. नाबार्डने आपल्याला 15,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. तर ते पहिल्या टप्प्यातले 7,000 कोटी रुपये खर्च झाले. दुसऱ्या टप्प्यातले 7,000 कोटीमध्ये आम्ही ते पैसे मागतोय जायकवाडी टप्पा 2 साठी. याच्या म्हणजे पूर्ण जायकवाडीचं लाईनिंग करून सगळ्या चाऱ्यावर पीडीएन करायचे. पीडीएन करायचं म्हणजे जवळजवळ 80% पाणी 40% पाणी सेव्ह होईल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आज पाण्याचा मी आढावा घेत होतो
मंत्री झाल्यानंतर 40% लॉस आहे आज जायकवाडीच्या त्या कालव्याच्या शीर्ण झाल्यामुळं त्याच्यामुळं. त्यामुळे सगळं आपण प्लग करू त्या लाईनिंगमुळे पाणी वाचेल. अतिरिक्त योजनांना जे काही भागातले लोक पाणी मागतायत मग आम्हाला ते फेर नियोजन आपल्याला करता येईल आपल्याला. पीडीएन सर फेल आहे बऱ्याच ठिकाणी. जिथे तुम्ही प्रयोग केले तिथे पीडीएन फेल ते आता जे म्हणून आम्ही त्यासाठी उल्लेख केलेला होता. नाही. महाराष्ट्राला केलेला होता. ते सांगतो ना काही ठिकाणी पिढ्यांचे प्रॉब्लेम झाले मान्य करतो. काही ठिकाणी त्याची क्वालिटीबद्दल शंका उपस्थित होत्या म्हणून आम्ही आता निर्णय असा केला की थर्ड पार्टी ऑडिट करायचं त्याचं सगळ्या पिढ्यांच्या कामांचं. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होती. एक तर त्याच्या गुणवत्ता पिढ्यांच्या ज्या पाईप वापरले जातात प्लस ते केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये परफॉर्मन्समध्ये. आता काही ठिकाणी पिढी उत्तम चाललेल्या आहेत पण काय तर आम्ही तोच अभ्यास केला परवा कोणता प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये मोहनपुरा. तर मोहनपुराला मी स्वतः गेलो होतो. मोहनपुरा आणि इथे जो आणखीन एक प्रकल्प आहे त्या शेजारी अजून 20 TMCचा 20 ते 2 प्रकल्प आहे. तर मी तिथे पहिल्यांदा असं पाहिलं पण तिथे एकच पीक गावाचं आहे तिथे संपूर्ण 20 TMC पाणी प्रेशराइज इरिगेशन सिस्टीम मधून फक्त पाईपलाईननी 2.25 लाख हेक्टर क्षेत्र पाणी जातात. जायकवाडी एवढा 2.25 लाख हेक्टर. जायकवाडी 100 TMC आहे ते तर 20 TMC आहे क्षेत्र सिंचन क्षेत्र पण पुढे सारी नाही आहे कॅनॉल नाही आहे. इस्रायलच्या टेक्नॉलॉजीवर प्रेशराइज इरिगेशन सिस्टीम मधून पाणी सगळं आणि त्या सेक्टर वाईज प्लॉट केले 1 हेक्टरचा 50 हेक्टरचा 100 हेक्टरचा आणि सेंट्रल कमांड मधून पाणी वितरित होतं. तिथं काही कोणी टच करायला जात नाही व्हॉल्व हलवायला जात नाही पंप वापर करायला जात नाही. सगळं स्काडावर ही सिस्टीम आधारित केलेली आहे. सर आता पण मोनोक्रॉप आहे तिथे एकच क्रॉप आहे. आपण पण जायकवाडीचं दिलं होतं आहे तो पण आहे पण तुम्ही आता जे काही आगामी पाणी येणार आहे आपल्याकडे नवीन योजनेनुसार त्याच्या नियोजनाचं आता तुम्ही सध्या लोकांना कामही देता असं म्हणताय. पण वॉटर ग्रीड जी मूळ योजना होती की मराठवाड्यात डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी पाणी ती योजना गुंडाळली का ती नाही, मला जिवंत आहे? का तिचं काय चालना होणार? काय ती पाणी पुरवठा योजनेच्या वतीने राबवण्यात होती ते माझ्या खात्याकडनं होतं त्यामुळे मला मी पाहिलं नाही मी अभ्यास नाही केला त्याचा पण माहिती घेईल आपण म्हणता तर. पण ते पाणी पुरवठा योजनेच्या मार्फत ती राबवण्यात येत होती. माझ्या खात्यामध्ये जे मी बोलतोय ना ते 100% होतं. एवढं तुम्हाला मी खातं देतो त्याच्यामध्ये काही अडचण नाही. त्यात रावत करतील. नदीजोड प्रकल्पामुळे जे पाणी येणार आहे स्टोरेज कॅपॅसिटी आपण करणार आहे. माझं म्हणणं तेच आहे आणि जायकवाडीमध्ये आज अन्य खात्या डॅममध्ये आज ठीक आहे पाऊस चांगले झाले लवकर धरणं भरली. आज ह्या वर्षी जायकवाडीमधून अतिरिक्त 70 TMC पाणी वाहून गेले. म्हणजे जेवढी जायकवाडी क्षमता आहे तेवढं पाणी वाहून गेलं. आता ही आपल्या हातात नाही ते पर्जन्यमानाचे काही सध्या स्थितीमध्ये पण म्हणून आम्ही आज विचार केला त्याच्यावर विचार केला की जे आता उद्या अतिरिक्त पाणी आपण आणणार आहोत त्यासाठी हे काय काय आपण तयारी केली पाहिजे त्याचं आज सर्वेक्षण करण्याची सूचना दिल्या. त्याचं आणि ट्रॅडिशनल डॅम कॅपॅसिटी वाढवणं सगळं आम्ही आता त्याच्या आज म्हणून आजच सुरुवात केली. आता हे 7-8 वर्ष ते काम चालेल हे काही उद्या होणार नाहीये याला तेवढंच वेळ लागणार. परभणीच्या 54 गावाच्या संदर्भात तुम्ही सर्वेक्षण सांगितलं होतं. हे म्हणजे मुंबईमध्ये आपण जे बैठक घेतली होती राजेश गोटेकर वगैरे त्या काळात ते सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. तिथे मुख्य अभियंत्यांनी प्रस्ताव पण पाठवले. आज नेमकं काय झालं त्याचं? नाही ऑलरेडी ती प्रकल्प पूर्वी त्यांनी दिलेली मागणी होती विटेकरांची तीच मागणी होती याची तीच मागणी होती. त्यामुळे पाणी उपलब्ध करून देणार फक्त प्रश्न आहे. तर ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आता सर्वेक्षण पूर्ण केलं पाणी कुठून द्यायचं पाणी कुठून द्यायचा खरं याच्यावर निर्णय होता. 10 वर्षात तुमची पाण्याची तूट भरून निघेल. आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे म्हणून आम्ही परवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्कशॉप घेतला ना इट वॉज रिअली गुड आयडिया. फर्स्ट इनिशिएटिव्ह होता की आपण काही प्रायव्हेट प्लेयर्स बोलवलेत म्हणजे मला वाटतं स्टेट बँक कॅपनीच पुढाकार घेतला होता. SBI कॅपनी ADB आहे SBI तुमचं IDB आहे सॉरी ADB होतं. नंतर मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे फंड देणारी दॅट ऑल्सो काम. नाबार्डच्या लोकांनी तर सांगितलं आम्ही पाहिजेवर निधी उपलब्ध करून द्यायला तयार आहोत नाबार्डच्या माध्यमातून. म्हणून ते कसं रिस्ट्रक्चर करायचं त्यासाठी एक कसं इट वॉज फर्स्ट इनिशिएटिव्ह. त्या मला वाटतं आम्ही 1 महिनाभरात लेटेस्ट वर्क ऑन द्या काही दाखवूया काय चांगलं होईल. सामान्य एक पाणी 60% कमी करण्यात आले. हा सामान्य एक पाणी वाटप काही नाही त्याचा ते इतिहास हिस्ट्री ना
त्यामध्ये काही जुन्या गोष्टी काय चर्चा करतात. पाणी आपलं ज्यादा आणायचं आहे ना आता. सर, मराठवाड्यात रखडलेल्या प्रकल्पाला जे 18,000 कोटी निधी लागणार आहे, त्याची काय नेमकी तरतूद आहे? नाही आता मी माहिती घेत होती. आता आपण काय केलं, एक नवीन कन्सेप्ट आणलाय, लो हँगिंग फ्रुट्स म्हणून. लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे काय की जे प्रकल्प 500 कोटी रुपयामुळे 2 वर्षात किंवा जे निधीत पूर्ण होतात त्यामुळे रखडलेले आहेत, असं आपण एक 25,000 कोटी आराखडा तयार केला आहे की जे प्रकल्प पूर्ण केल्यामुळे 2 वर्षात त्याचा इम्पॅक्ट येऊ शकेल. म्हणजे मग तो पाईपलाईनचा असेल, कालव्यांच्या नूतनीकरणाचा असेल, कारण बरेच कालवे आता 30-40 झाले, काही धरणाच्या दुरुस्तीचा असेल. आम्ही हे सगळं नाबार्डात देतो आता. नाबार्डमध्ये साधारण 25,000 कोटी रुपये लागतात. त्याचा मला संख्या माहीत नाही. इट मे बी मोर दॅन 84, अराउंड 85 वगैरे असते, 85-90 असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.